मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। मिशन 48 शिवसंकल्प अभियानाअंतर्गत चिखली इथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच बुलढाण्यामध्ये येत आहेत। खासदार प्रतापराव जाधव हे स्वतः या सभेच्या तयारीसाठी सकाळपासूनच मैदानात उतरलेले आहेत। याचा आढावा घेतलाय संजय महाजन यांनी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि चिखली येथे संपन्न होणाऱ्या शिवसंकल्प अभियानात ते भाग घेणार आहे। चिखली येथे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतोय की खूप मोठे भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आजचा हा त्यांचा दौरा कसा असेल आपल्यासोबत बोलण्यासाठी बुलढाण्याचे खासदार प्रतापरावजी जाधव आहेत। सर, नेमकं काय असणार आहे आजचं शिवसंकल्प अभियान आणि मुख्यमंत्री येणार आहेत? मिशन 48 माध्यमातून महाराष्ट्रभर प्रत्येक लोकसभेमध्ये त्यांचे जाहीर सभेचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत। आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील क्रीडा संकुल या मैदानामध्ये संपन्न होत या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे लोकांमध्ये असणारा उत्साह, लोकांचं एकनाथराव शिंदेबद्दल असलेला विश्वास, त्यांनी केलेली कामं याच्यामध्ये जनतेतून प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। 12 आमदार अपात्रतेच्या बाबतीत निर्णय तुमच्याकडून लागला, कसा उत्साह आहे त्यानंतर? हा एक फार मोठा विजय आहे। एक प्रकारचं निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावर त्यांनी केलेलं शिक्कामोर्तब आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये फार मोठा विश्वास आहे। कारण की ज्या बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं। ज्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, काँग्रेस राष्ट्रवादी देऊन सोबत जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी मुठमाती घेतली, त्या लोकांना मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक आयोगानंही दिलं नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षानं दिलं नाही। त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। तर नक्कीच लोकसभेचं बिगुलही या शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून वाजलेलं आहे आणि त्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि यासाठी आज स्वतः खासदार प्रतापराव जाधव या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यावर लक्ष ठेवून आहेत। कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।